एक्झाम्पल्स बघायचे आहेत आपल्याला रॅशनल नंबर आणि ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर या पीठवरचे. फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो 2017मध्ये आलेला आहे. तर कोणता क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट. या ऑप्शनपैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन हुडकून काढायचा आहे. तर आता इथं कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स दिलेला आहे. कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर शिकताना आपण हे शिकलो आहे, कधी पण पॉझिटिव्ह रॅशनल नंबर निगेटिव्ह रॅशनल नंबर्सपेक्षा मोठे असतात, तर ते आधी शोधायचं. इथं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स दिसत आहेत, तर जिथे जिथे निगेटिव्ह रॅशनल नंबर ग्रेटर दाखवलेला आहे तो ऑप्शन आपल्याला इनकरेक्ट आहे असं समजायचं. ओके, ऑब्वियसली -2 इज लेस दॅन 3. कोणत्या पण मायनस नंबरपेक्षा पॉझिटिव्ह नंबर्स ग्रेटर असतात त्याच्यामुळे. तर आता इथे बघा, इथे जिथे जिथे निगेटिव्ह, आता इथं दोन्ही पण निगेटिव्ह आहेत, तर इथं थोडासा विचार करूया. पण आता इथे निगेटिव्ह ग्रेटर आहे ऑप्शन नंबर सेकंडमध्ये, त्याच्यामुळं हा ऑप्शन इनकरेक्टच आहे, कारण -2/3 कधीच ग्रेटर असू शकत नाही पॉझिटिव्ह 1/2 पेक्षा. ठीक आहे. आणि आता इथे पण ऑप्शन नंबर 4मध्ये पण बघा, हा 4 पण इनकरेक्ट आहे, कारण इथं निगेटिव्ह -2/3 ग्रेटर आहे पॉझिटिव्ह 5/4 पेक्षा. आता दोन ऑप्शन तर इनकरेक्ट आहेत. आता या दोन्ही ऑप्शनमध्येच पाहायचं आहे आपल्याला. तर ॲट फर्स्ट ह्या 2 निगेटिव्ह, ऑप्शन नंबर फर्स्टचा आपण विचार करूया. तर आता -2/3लाच आपल्याला असं लिहिता येईल. एकतर यांचे डिनॉमिनेटर सेम करून आपल्याला यांचं कंपॅरिझन करता येईल, किंवा यांचं डेसिमल फ्रॅक्शन काढून आपल्याला यांचं कंपॅरिझन करता येईल. तर तुम्हाला जे सोपं जाईल ते करा. तर मी यांचे पटकन डिनॉमिनेटर सेम करते. डिनॉमिनेटर कसे सेम करायचे, तर आता मी -2/3ला 2ने मल्टिप्लाय करते. ठीक आहे. आणि -1 आपला 3ने मल्टिप्लाय करते, कारण याचा डिनॉमिनेटर 3 आहे आणि याचा 2 आहे, म्हणून 2 आणि 3ने मल्टिप्लाय केलं मी. ठीक आहे. आता -2 मल्टिप्लाय बाय -2 -4 आलं, आणि इथं 6 आलं, आणि इथं -3/6 आलं. आता -4/6 आणि -3/6 मध्ये -3/6 कधी पण ग्रेटर असणार आहे. ठीक आहे. आणि -4/6 कशाबद्दल आलेला आहे, आपला -2/3 बद्दल आलेला आहे. ठीक आहे. आणि हे -1 हा बद्दल आलेला आहे. असं आहे का इथे, तर असं नाही आहे. ठीक आहे. -2/3 इथं ग्रेटर दिलेला आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन आपला चुकीचा आहे. म्हणजे आपला उरला तो ऑप्शन नंबर 3. हा आपल्याला चेक आहे का नाही ते चेक करायची पण गरज नाही. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही डिनॉमिनेटर सेम करा आणि चेक करून बघा. पण हे एक्झाम्पल 2019ला आलेलं आहे. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट रॅशनल नंबर्स गिवन बिलो. 4 रॅशनल नंबर्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये ग्रेटर आणि स्मॉलेस्ट रॅशनल नंबर शोधून काढायचे आहेत. तर ग्रेटर आणि स्मॉलेस्ट रॅशनल नंबर शोधायचे 2 मेथड्स आहेत. एक तर यांचे डेसिमल फ्रॅक्शन्स घ्या तुम्ही फ्रॅक्शनचे रॅशनल नंबर्सचे, किंवा काय करा, यांचे डिनॉमिनेटर सेम करा. जे तुम्हाला सोपं जाईल ते करा. पटकन काय होईल ते बघा. तर 7/15चा डेसिमल फ्रॅक्शन काय तयार होतो, 7/15. ओके. आता इथं काहीच नाही आहे, मग 17 घेतलं तर 15 4 60 येतं. ठीक आहे. आणि 10 उरतं. ठीक आहे. अजून एक 10 घेतलं, डेसिमल फ्रॅक्शन नंतर डिवाईड करताना किती पण 0 घेतले तर चालतात. तर 15 6 90. ओके. तर 0.46 हा पहिला रॅशनल नंबर आलेला आहे. ठीक आहे. आता सेकंड बघूया आपण. 11 डिवायडेड बाय 20. ठीक आहे. आता इथं 0.0 25 100 येईल. ठीक आहे. इथं 10 होईल, आणि अगेन 25 100. ओके. 0.55 हा झाला सेकंड रॅशनल नंबर. आता थर्ड बघा. 2 डिवायडेड बाय 5. तर 0 घेऊया. 0.5 4 20. ओके. 0.4 आला हा. ठीक. आता हा बघा. 12 डिवायडेड बाय 25. इथे 0 घेतला. 0.25 5 1 25 येतं, तर 25 4 येईल. ठीक आहे. 25 4 100 आहे. 20 येईल. अगेन 25 8 200. ठीक आहे. मी अप टू 2 पर्यंत पूर्ण भाग घातलेला आहे. आता 0.48 आलेला. आता ह्या 4पैकी यांचं कंपॅरिझन आपण करू शकतो. तर आता ग्रेटेस्ट कोणता आलेला आहे बघा. तर 0.55 हा ग्रेटेस्ट डेसिमल फ्रॅक्शन येतो, आणि स्मॉलेस्ट हा डेसिमल फ्रॅक्शन येतो 0.4. ओके. तर हा आलेला आहे ग्रेटेस्ट डेसिमल फ्रॅक्शन, आणि हा 2/5 स्मॉलेस्ट. आता यांचा दोघांचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. 11/20 - 2/5
5. ओके, तर काय करता येईल, 2/5ला आपण 4ने मल्टिप्लाय करून घेऊया. ठीक आहे, काय येईल 11/20 मायनस 8/20. ओके, तर इथे काय येईल 3/20 येईल यांचा ॲन्सर. ठीक आहे, 3/20 आहे का, तर ऑप्शन नंबर आपला फर्स्ट येईल. लक्षात घ्या काय काय केलं, तर पहिल्यांदा जर मी यांचे डिनॉमिनेटर सेम करत बसले असते तर मला खूप वेळ गेला असता, कारण मोठमोठे नंबर्स दिसत आहे. तसं पण केलं तरी पण चालेल, चारी पण नंबर्सचं LCM घ्यायचा. LCM कसं घ्यायचा, तर कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. ओके, LCM तुम्हाला घेऊन पण दाखवते. 15, 20, 5 आणि 25चा आपण LCM घेऊया. LCM म्हणजे कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर. पटपट यांचे फॅक्टर्स पाडून घ्यायचे. ओके, आणि LCM काढायचं. तर हे 5 हा कॉमन फॅक्टर आला आणि अनकॉमन फॅक्टर्स हे आले. तर कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर 5 मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स कोणते, 5 मल्टिप्लाय बाय 4 20 आणि 20 मल्टिप्लाय बाय 3 60. ओके, 300 यांचा LCM आला असता. तर सगळ्यांचे डिनॉमिनेटर आपण 300 केले असते, पण याला खूप वेळ जातो. त्याच्यापेक्षा मी आधी यांचे सगळ्यांचे डेसिमल्स काढून घेतले. डेसिमल्स काढणं फास्ट आहे रॅशनल नंबर्सचे त्याच्यामुळं, आणि त्याच्यावरून ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट रॅशनल नंबर शोधून काढला. आणि आता त्यांचा डिफरन्स काढण्यासाठी पण मला त्यांचा डिनॉमिनेटर सेम करावाच लागला असता. त्यामुळं मी काय केलं, 11/20 आणि 2/5चं डिफरन्स काढताना 2/5चा डिनॉमिनेटर 20 आणायचा प्रयत्न केला आणि 2/5ला मी काय केलं, 4ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. पण खाली मला त्यांचा डिफरन्स मिळाला. तर या टाईपमध्ये एक्झाम्पल सोडवा. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जाईल ना त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. हा क्वेश्चन 2021मध्ये आलेला आहे. तर क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ 2 इंटिजर्स. 2 इंटिजर्सचा आपल्याला प्रोडक्ट विचारलेला आहे. ठीक आहे, 2 इंटिजर्स दिलेले नाही आहेत. ठीक आहे, ते काढायचे आहेत आपल्याला. त्या दोघांचा काय विचारलेला आहे, प्रोडक्ट विचारलेला आहे. बिटवीन विच -119/13 लाय. ओके, तर हा जो नंबर आहे -119/13 कोणत्या, तर 2 इंटिजर्समध्ये आहे आणि त्या 2 इंटिजर्सचा आपल्याला प्रोडक्ट विचारलेला आहे. तर ते आपण काढूया. तर ते कसं काढायचं, तर ॲट फर्स्ट आता हा जो दिसतो आहे तो अनप्रॉपर फ्रॅक्शन आहे. अनप्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच ज्याचा न्यूमरेटर मोठा असतो त्याला अनप्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, याच्या डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाईड करून घेऊया. -119 डिवायडेड बाय 13 करूया. ओके, तर आता मायनस लिहायची काही गरज नाही आहे डिवाईड करताना. 13 9 117. ओके, तर आपला 2 रिमाइंडर येईल. तर याच फ्रॅक्शनला असं लिहिता येतं, -119/13 इज इक्वल टू 9 2/13. ओके, असं लिहिता येतं. म्हणजेच आता हा जो फ्रॅक्शन आहे, आता 9 हा होल नंबर असतो. ठीक आहे, 9 हा होल नंबर म्हणजेच हा फ्रॅक्शन 9 आणि 10च्या मध्ये येईल. ठीक आहे, 9 आणि 10च्या मध्ये का, इथं मायनस साईन असल्यामुळं -9 आणि -10च्या मध्ये येईल हा फ्रॅक्शन. मी कशाहून काढलं, कारण मी काय केलं, हा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मी याचा मिक्सर फ्रॅक्शन करून घेतलं. मिक्सर फ्रॅक्शन म्हणजेच काय केलं, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने डिवाईड केलं. मला 9 कोशंट आला. 9 जो नंबर कोशंट आला तो असतो होल नंबर. ठीक आहे, पूर्ण नंबर, त्यालाच आपण इंटिजर असं म्हणू शकतो. हां, ठीक आहे, 9 आणि काहीतरी फ्रॅक्शन आहे. म्हणजेच फ्रॅक्शन कधी येतो, ज्यावेळेस होल नंबर नसतो. मग आता 9च्या नंतर काहीतरी छोटासा फ्रॅक्शन आहे आणि फ्रॅक्शन असे खूप सारे फ्रॅक्शन येत जातात आणि 10 हा नंबर येतो. ठीक आहे, त्याच्यामुळं हा नंबर 9 आणि 10च्या मध्ये येईल. -9 आणि -10. तर आपल्याला प्रोडक्ट विचारलेला आहे 2 इंटिजर्सचा. तर -9 आणि -10चा प्रोडक्ट काय येईल, तर 98. ठीक आहे, दोन्ही नंबरला मायनस साईन असल्यामुळं त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे, तर आपला ऑप्शन नंबर 2 येईल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, हाऊ मेनी टाइम्स 5/8 शुड बी ॲडेड टू 5/8. 5/8 ह्या फ्रॅक्शनमध्ये 5/8 आपण किती टाईम ॲड करायचे, म्हणजे आपल्याला त्यांची ॲडिशन आपल्याला 5 येईल. ठीक आहे,
तर ॲडिशन 5 येण्यासाठी इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर न्यूमरेटरला 5 आहे आणि डिनॉमिनेटरला 8 आहे. ओके, आणि हे 8 आणि वरी 5. ओके, खाली 8 आणि वरी 5 आहे. तर आता असं जर असेल तर आता इथं ॲन्सर 5 कधी येईल? ठीक आहे, या बॉक्समधला नंबर. ओके, तर 8 1 जा 8, 8 5 जा 40 पाहिजे इथं आपल्याला. ओके, तरच इथं 5 येईल. ओके, मग आता 5 5 5 असं आपल्याला किती टाईम्स ॲड करावं लागेल? तर एक 5 आहे आपल्याकडे. हां, तर 40 - 5 करू. 40 - 5 किती आलं? 35 आलं. ओके, तर ॲडिशन ह्या सगळ्यांची ॲडिशन आपल्याला किती पाहिजे? 40/8 पाहिजे. आपल्याकडे एक 5/8 आहे. ओके, तर आता ॲडिशन किती? ह्या पूर्ण ॲडिशन करून आपल्याला 35/8 हा फ्रॅक्शन पाहिजे. आपल्याकडे एक 5/8 आहे. ओके, ह्यांची ॲडिशन आहे 40/8. ओके, म्हणजेच आपला ॲन्सर आहे 5. ओके, मग 35/8 इथं 35 येण्यासाठी 5 किती टाईम्स ॲड करावं लागेल? ठीक आहे, तर आता 35 डिवायडेड बाय 5 करायचं. 5 1 जा 5, 7 जा 35. ठीक आहे, तर 5/8 आपल्याला 7 टाईम्स ॲड करावा लागेल. ओके, तर मी काय केलं अजून एकदा व्यवस्थित सांगते. 5/8 या फ्रॅक्शनमध्ये आपल्याला 5/8 किती टाईम्स ॲड करावं लागेल? तर आता व्यवस्थित जर मी ऑब्झर्व केलं तर फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शनचा इंटिजर केलेला आहे तयार. मग आता मी काय केलं, न्यूमरेटरमधला एक नंबर शोधायचा आहे मला, जेणेकरून आन्सर 5 आलं पाहिजे. डिनॉमिनेटरमध्ये तर 8 आहे, तर 8 5 जा 40, म्हणजे न्यूमरेटरमध्ये 40 हा नंबर असला पाहिजे. मग न्यूमरेटरमध्ये मला 40 कसं आणता येईल? ठीक आहे, तर 5मध्ये किती ॲड करावे म्हणजे नंबर 40 येईल. ओके, तर म्हणून मी काय केलं, 40 - 5 केलं. 40 - 5 किती आलं? 35 आलं. तर आता 5मध्ये मी 35/8, 5/8मध्ये 35/8 ॲड केले की 40/8 आलं. ॲन्सर 5 येतं. मग आता 35/8 येण्यासाठी मला 5/8 कितीदा ॲड करावे लागेल? 5/8. तर मी काय केलं, 35/5 केले. 5 1 जा 5, 7 जा 7. तर मला 7 टाईम्स 35 ॲड करावं लागेल 5/8. ओके, म्हणून माझा ॲन्सर आलं 7. किंवा मग अजून एक मेथड, 5/8 × 8. ओके, हे कॅन्सल केलं, ॲन्सर येतं 5. ओके, आता इथं 8 आहे, म्हणजे 8 टाईम्स ॲड करायच्या ऐवजी आपण एक 5/8 आहे, त्याच्यामुळे आपल्या 7 टाईम्स ॲड करायचं. ही शॉर्टेस्ट मेथड, पण ही थोडीशी कठीण आहे. याच्यापेक्षा ही मेथडच तुमच्या लक्षात राहील व्यवस्थित. क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द रॅशनल नंबर. हा रॅशनल नंबर आहे 14/13 टू गेट द नियरेस्ट इंटिजर. आता 14/13 मधून कोणता खालचा या ऑप्शनपैकी रॅशनल नंबर सबट्रॅक्ट केला म्हणजे नियरेस्ट इंटिजर मिळेल. तर आता बघितलं तर 1/26 सबट्रॅक्ट करत बसण्यात वेळ जाईल. 3/26 एक आहे, थर्ड आहे 1/13. तर 1/13 डिनॉमिनेटर सेम आहे, त्याच्यामुळे मी 1/13 आधी सबट्रॅक्ट करून बघते. ठीक आहे, तर 40 - 1/13, तर 39/13 आलं. तर 13 1 जा 13, 3 जा 3 हा नियरेस्ट पटकन मला इंटिजर मिळालेला आहे. याच्यापेक्षा तर 14/13 मधून जर मी 12/13 सबट्रॅक्ट केलं तर इथं किती येईल? 28/13. अगेन हा इंटिजर नाही येणार. आणि इथं पण तसंच आहे. इथं काय करत बसावं लागलं, आपलं डिनॉमिनेटर सेम करून हा नियरेस्ट इंटिजर नाही भेटणार. ठीक आहे, तर आपला ऑप्शन नंबर 3 येईल. आपण जस्ट चेक करूया ऑप्शन नंबर 1साठी. 14/13 आता याच्यामधून जर सबट्रॅक्ट करायचं असेल 1/26, तर आता याचा डिनॉमिनेटर आपल्याला यांचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. 80 ह्याला 2ने मल्टिप्लाय जर केलं तर 26 येईल. या दोघांना मी 2ने मल्टिप्लाय केलं, -1/26 आलं. तर इथं किती येईल? 79/26. अगेन हा इंटिजर नाही येणार. आणि आता जर याच्या जागी जर 3 असतं तर काय आलं असतं? 3 असतं तर इथं मी 3 करते.
तर किती येईल 77/26. तर हा पण इंटिजर नाही येणार, ठीक आहे. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 3 येईल, ठीक आहे. ओके. तर आता ज्यावेळेस आपण या टाईपचे एक्झाम्पल सोडवतो त्यावेळेस पटकन अंदाज लागायचा की कोणतं येतं. असं सगळंच करत बसायचं नाही आहे. मला आता पटकन ऑप्शन नंबर 3 दिसला, त्याच्यामुळे मी 1/13 चूज केलं आणि ऑप्शन नंबर 3 आहे म्हणून सांगितलं आहे, ठीक आहे. जर खूपच काय आपल्याला वाटत असेल तरच दुसरे ऑप्शन चेक करत बसायचं, नाही तर आपण जर चेक करत बसलं तर आपला वेळ वाया जाईल. आपल्याला 3 इंटिजर मिळालेलं आहे, तर ऑप्शन नंबर 3ला आपण फायनल करून टाकायचं आहे. तर हे काही होते एक्झाम्पल्स ऑन रॅशनल नंबर्स आणि ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्सवरचे.